हाय फ्रेंड्स, आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे इन्स्टंट नाश्ताची रेसिपी. आणि एक जबरदस्त असा नाश्ता असो किंवा किड्स टिफिन बॉक्ससाठी तुम्ही ही रेसिपी जी आहे ना ती रेडी करू शकता. एकदम जबरदस्त बनणारी अशी ही नाश्त्याची आणि किड्स लंच बॉक्सची रेसिपी आहे. ब्रेडपासून तयार केलेली 10 मिनिटांमध्ये रेडी होणारी. तर चला बनवूया ही ब्रेडची जबरदस्त अशी रेसिपी. तर एका बोलमध्ये आपण पहिले टाकूया एक कांदा, ज्याला मी बारीक चिरून घेतलेला आहे. तो कांदा आपण यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया 2 हिरवी मिरची. तर ही फिकीवाली हिरवी मिरची आहे, जास्त तिखट नाहीये. ती 2 हिरवी मिरची बारीक चिरून टाकूया आपण यामध्ये. त्याबरोबर टाकूया आपण यामध्ये एक अर्धा कॅप्सिकम मी घेतलेला होता बारीक तुकड्यामध्ये कट केलेला, ते टाकूया. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया मीठ चवीनुसार. हाफ टी स्पून आपण यामध्ये टाकूया काळी मिरी पावडर. त्याबरोबर टाकूया आपण यामध्ये हाफ टी स्पून रेड चिली फ्लेक्स. गरम मसाला 1/4 टीस्पून टाकलेला आहे. एक अंडा आपण यामध्ये फोडून टाकून घेऊया. आणि त्याबरोबर 1 टीस्पून आपण यामध्ये टाकूया मैदा. आणि सर्व मसाले अंड्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेऊया. तर चला, मस्त असा आपल्याला हा जो मिक्सचर आहे ना तो मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स केल्यानंतर आता मी यामध्ये चीज सुद्धा टाकणार आहे. तर आपण यामध्ये चीज टाकणार आहोत आता. तर चला, आता आपण यामध्ये ग्रेट करून चीज वापरून घेऊया, म्हणजे अजून मस्त असं यामध्ये टेस्ट येईल. आणि चीजचा वापर इथे मी करत आहे. तर ग्रेट करून टाकायचं आहे अशा प्रकारे. हे बघा, मस्त असं ग्रेट करून मी टाकणार आहे यामध्ये चीज. आणि चीज टाकून आपण सर्व जे आहे ते चांगल्या प्रकारे परत एकदा मिक्स करून घेऊया. तर चला, मस्त असं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी ब्रेड घेतलेले आहे. तर मिक्स केल्यानंतर आता आपण ब्रेडला इथे कापून घेऊया. तर जे नॉर्मल ब्रेड असतात, सँडविच ब्रेड, ते मी वापरलेले आहे. तर आता आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर त्रिकोणी शेपमध्ये इथे मी कट करून घेत आहे. तर सगळे ब्रेड आपण अशाच प्रकारे पहिले कट करून घेऊया. आणि ब्रेड कट केल्यानंतर आपण जो अंड्याची मस्त अशी फिलिंग रेडी केलेली आहे ती आपण यावरती लावून घेऊया. तर एकदम जबरदस्त असा आपला हा नाश्ता जो आहे ना तो रेडी होणार आहे, ब्रेड पासून अंड्यापासून तयार केलेला. आणि एक अंड्यामध्ये हे बघा किती सारे मिक्सचर जो आहे तो आता आपल्या ब्रेडवरती कोट होणार आहे. आणि झटपट अशी ही रेसिपी आहे. किंवा किड्सच्या टिफिन बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता, किंवा तुम्ही नाश्त्यामध्ये ही रेसिपी रेडी करू शकता. तर सर्व ब्रेडवरती आपण हे मिक्सचर जे आहे ते लावून घेऊया चांगल्या प्रकारे. त्यानंतर आपण याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर सर्व ब्रेड बघा मी अशाच प्रकारे लावून यावरती घेतलेले आहे. तर आता आपण याला फ्राय करून घेणार आहोत, शॅलो फ्राय. तर पहिले आपण एक पॅन गरम करायला ठेवूया. आणि त्या पॅनमध्ये आपण टाकूया थोडंसं तेल. तुम्ही बटरमध्ये किंवा तूपमध्ये सुद्धा याला करू शकता फ्राय. तर आता गॅसची फ्लेम बिलकुल लो ठेवूया तेल गरम झाल्यानंतर. आता जो प्लेन ब्रेड आहे ना तो बघा मी वरती ठेवलेला आहे. आणि जे आपण फिलिंग लावलेली आहे ते खाली आपल्याला ठेवायची आहे. आणि लो फ्लेमवरती शिजवून घ्या, म्हणजे चांगल्या प्रकारे डार्क होणार कलर, एकदम मस्त असं, पण जळणार नाही. आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत याला शेकून घ्यायचं आहे. प्लेन ब्रेड वरती मी टाकलेला आहे आणि जी आपण स्टफिंग जी लावलेली होती ती खाली. आता एका साइडने गोल्डन कलर आलेला आहे. तर आता पलटून घेऊया आणि दोन्ही साइडने आपल्याला अशाच प्रकारे गोल्डन कलर येईपर्यंत ब्रेडला फ्राय करून घ्यायचं आहे. एकदम जबरदस्त अशी ही रेसिपी आहे ब्रेड पासून रेडी केलेली. तर नक्की तुम्ही ट्राय करा ही रेसिपी, तुम्हा सर्वांना खूप आवडेल अशी ही रेसिपी. तर चला, दोन्ही साइडने बघा मस्त असं कलर आलेला आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये हे ब्रेड जे आहे ते काढून घेऊया. आणि बाकीचे सर्व ब्रेड जे आहे ना ते अशाच प्रकारे आपण जे आहे ते रेडी करून घेऊया. तर जबरदस्त अशी रेसिपी, 10 मिनिटांमध्ये तुमचा नाश्ता जो आहे तो रेडी होईल. आणि सर्वांना खूप आवडेल असा हा नाश्ता. आणि किंवा तुम्ही किड्सच्या लंच बॉक्समध्ये रेडी करून द्या. आणि ही गरमागरम रेसिपी तुम्ही सर्व करा सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर. तर सर्व ब्रेड अशाच प्रकारे आपण जे आहे ते शॅलो फ्राय करून घेऊया. आणि त्यानंतर आपण याला सर्व करून घेऊया. तर हे बघा मी फ्राय करून घेतलेले आहे. आणि त्याबरोबर मी ठेवलेला आहे सॉस. तुम्ही चटणीचा सुद्धा वापर करू शकता, ग्रीन चटणीचा. तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल अशी ही मिनिटामध्ये रेडी होणारा नाश्ता. तर नक्की लाईक करा.